सकाळचा दिवस आहे आणि संतराम आणि अरविंद दोघं भाऊ शेतामध्ये उभी आहेत. संतराम एका जागी बसून आपल्या अंगावरचा घाम पुसत आहे, तर दुसरीकडे अरविंद एका सुख्या झाडावर कुऱ्हाड चालवत आहे. शेतामध्ये दिवसभर मेहनत केल्यानंतर दोघे जण खूप दमलेले दिसत आहेत. दादा, यावर्षी सुद्धा जमिनीने आपल्याला धोका दिला. विहीर सुकलेली आहे आणि सावकार काका डोक्यावर चढत आहेत. कळत नाही आहे की पुढच्या वर्षीपर्यंत आपण काय खाणार आहोत. अरविंद कुऱ्हाड घेऊन संतरामकडे जातो. त्याच्या चेहऱ्यावर पण थकवा आणि परेशानी दिसत आहे. नशीबच खराब आहे आपलं संतराम. जेवढी मेहनत करतो तेवढं आपण कर्जेत पडून जातो. या जमिनीपासून आपल्याला काहीच नाही मिळणार आहे. जर काही चमत्कार नाही झाला तर आपल्याला हे गाव सोडावंच लागणार आहे. ऐकलं आहे जंगलाच्या पलीकडे एक नवीन शहर बनणार आहे. तिकडे आरामात काम भेटून जातं. आपण पण तिकडेच जायला हवं का? इथं थांबून पोट नाही भरणार आहे. तू बरोबर बोलत आहेस. इथं थांबून पोट नाही भरणार आहे. चल, आजच त्या जंगलेच्या रस्त्याने आपण जाऊयात. छोट्या रस्त्याने आपण जाऊ तर संध्याकाळपर्यंत शहरात पोहोचून जाऊ. दोघे जण आपले अवजार तिथेच सोडतात आणि घनदाट जंगलाकडे चालायला लागतात. अरविंद आणि संतराम घनदाट जंगलाच्या पातळ रस्त्यावर चालत जात असतात. वर मोठी मोठी झाडं अशी उभी आहेत की त्याच्यातून ऊन सुद्धा चुकूनच पोचत होतं. दोघे जण कुणाला काही न विचारता स्वतःच निवडलेल्या रस्त्यावर चालत जात होते. दादा, हा रस्ता खूपच जास्त शांत आहे. इकडे नाही कोणत्या पक्षीचा आवाज आहे आणि नाही कोणत्या प्राणीचा. मला काहीतरी वेगळं वाटत आहे. घाबरू नको संतराम. हे फक्त आपली भीती आहे. आपल्याला फक्त चालत राहायचं आहे. शहरात पोहोचल्यानंतर आपण हे सगळं विसरून जाऊ. आपलं लक्ष फक्त रस्त्यावर ठेव. पुढे वाढत वाढत अचानक संतरामचा पाय एका झाडाच्या मुळामध्ये अडकतो आणि तो जमिनीवर पडतो. पडताना त्याचे हात जमिनीवर एखाद्या सक्त वस्तूवर लागतात. अरविंद ताबडतोब त्याच्या जवळ पळून जातो आणि त्याला उठण्यास मदत करतो. अरे सांभाळून, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे दादा. या पत्त्यांच्या खाली नक्कीच काहीतरी आहे. अरविंद खाली वाकून ती सुकलेली पानं काढतो. त्याला जमिनीवर दोन मुखवटे दिसतात. एक एकदम पांढरा तर दुसरा एकदम काळा. दादा, हे काय आहे? हे तर मुखवटा आहे. संतराम पुढे वाढतो आणि तो पांढरा मुखवटा उचलतो. तो हातामध्ये खूप हलका आणि चिकना दिसतो. संतराम त्याला बघत असतो, जसे त्याची नजर तिथून हलतच नव्हती. हा किती सुंदर मुखवटा आहे दादा. असं वाटत आहे जसं हा मला बोलवत आहे. याला बघून खूप शांती भेटत आहे. अरविंद काळा मुखवटा उचलतो आणि हातामध्ये घेताच त्याला काहीतरी विचित्र वाटायला लागतं. आणि हा काळा मुखवटा, याच्यात काही वेगळीच गोष्ट आहे. याला बघून मला असं वाटत आहे की मी काही करू शकतो. कोणी पण माझं काही चुकवू नाही शकत. दादा, मला असं वाटतं की याला आपण इकडं सोडायला हवं. हे एका जादू टोण्यासारखं वाटत आहे. नाही, आपण याला सोबत घेऊन जाऊयात. याला विकून आपण शहरात चांगले पैसे कमवू शकतो. संतराम काही बोलला असता त्याच्या पहिलाच अरविंद काळा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर लावतो. त्या क्षणी एक विचित्र ताकद संतरामला सुद्धा वळून घेते आणि तो आपोआप तो पांढरा मुखवटा घालतो. जसंच दोन्ही मुखवटे चेहऱ्यांवर लागतात, ते मुखवटे आपोआप चमकायला लागतात. दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ पुन्हा आपल्या गावाकडे चालायला लागतात. ते मुखवटे आता त्यांच्या चेहऱ्यावर असे वाटतात जसं त्यांच्या चेहऱ्याचाच हिस्सा आहे. लोकांना थोडं तर विचित्र वाटत होतं, पण कोणी खास ध्यान देत नव्हतं. चालत चालत एक म्हातारी बाई जी डोक्यावर लाकडांचा मोठा गठ्ठर घेऊन जात होती, तिचा पाय एका दगडाला लागतो आणि ती खाली पडते. ती उठत नव्हती. पांढरा मुखवटा घातलेला संतराम ताबडतोब तिच्या जवळ जातो, तिला उचलतो आणि तिच्या लाकडीची गाठ सुद्धा उचलून तिच्या डोक्यावर ठेवतो. काकू, मी चिंता नका करू. मी तुमची पूर्ण मदत करेल. मी ह्या काठ्या तुमच्या घरी नक्कीच पाठवेल. तुम्हाला काम करायची काहीच गरज नाही आहे. म्हातारी बाई हैराण तर होते, पण तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येते. अरविंद हे सगळं बघत असतो, पण काही न विचार करता तो पुढे वाढतो. पुढे चलता चलता अरविंद एका माणसाची टकरावतो, जो धान्याचं पोतं उचलून जात होता. आदळल्यामुळे ते पोतं त्याच्या हातातून सुटतं. अरे, बघू नाही चालू शकत का? माझं सगळं धान्य खाली पाडून टाकलंस. अरविंद रागामध्ये त्याच्याकडे बघतो आणि त्याचा कॉलर पकडतो. तो माणूस अचानक खूप जास्त घाबरतो.
रस्त्यावरून बाजूला चालायचं तुझं काम आहे, माझं नाही. जर परत मला तू भेटलास तर हे धान्य तुला खायला तू जिवंत नाही राहणार. तो माणूस घाबरून आपली बोरी उचलतो आणि तिथून पळून जातो. संतराम हे सगळं काही दुरूनच बघत राहतो. संध्याकाळी संतराम आणि अरविंद खोलीमध्ये दोन वेगवेगळ्या कोण्यांमध्ये बसलेला आहे. संतराम दिवसभर लोकांची मदत करून करून दमलेला दिसत आहे, पण अरविंद आपली पाठ टिकवून बसलेला आहे आणि स्वतःच्या मुखवट्यावर हात फेरत आहे, जसं त्याला स्वतःवर खूप घमंड होता. संतराम आपला मुखवटा काढण्याचा प्रयत्न करतो, पण जसं तो चेहऱ्याशी चिकटूनच बसलेला आहे. दादा, हे काय होत आहे? मी स्वतःवर नियंत्रणच नाही ठेवू शकत आहे. आज दुपारी मी सगळ्या चपात्या एका भिकारी माणसाला देऊन टाकली, जेव्हा मला स्वतः खूप भूक लागली होती. माझं शरीर स्वतःच दुसऱ्यांची मदत करायला पळतं, मला इच्छा असेल किंवा नसेल. तर मग याच्यात वाईट काय आहे? तू चांगलं बन आणि मला मजबूत बनू दे. आज मी दुकानदाराचं सगळं सामान फुकट्यात घेतलंय. त्याने मला पैसे नाही मागितले. ताकद ह्यालाच म्हणतात संतराम. नाही दादा, हे चुकीचं आहे. तुम्ही तर असे नव्हते. तुम्ही कधीच कोणाला घाबरवायचे नाही. हा काळा मुखवटा तुमच्या आतमध्ये तिरस्कार भरत आहे. त्याला काढून टाका दादा. अरविंद अचानक उठून उभा राहतो आणि रागात संतरामकडे वळतो. चुप बस. मी याला कधीच नाही काढणार. या मुखवट्याने मला कोमल होण्यापासून वाचवलं आहे. आता मला कोणत्या सावकारीशी आणि भुकेची भीती नाही आहे. तू आपल्या ह्या चांगल्यापणासोबत राहा. मला नको शिकवूस. अरविंद रागात बाहेर निघून जातो, पण संतराम बाहेर बसून आपल्या भावाच्या बदललेल्या व्यवहाराला बघून चिंतेमध्ये पडलेला होता. अरविंद गर्दीवाल्या बाजारात पोहोचतो आणि एका छोट्याशा खाण्याच्या दुकानामध्ये बसून काही वस्तू खातो आणि मग उठून जायला लागतो. अरविंद भाऊ, याचे पैसे तर द्या. मी सकाळपासून काहीच कमवलं नाही आहे. माझ्या हातात जे आलं ते आलं. परत मला पैसे मागितले तर तुझं दुकान उद्ध्वस्त करून टाकेल. संतराम पळत पळत येतो आणि अरविंदला थांबवतो. थांबून जा दादा, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला असं नाही करू देणार. तू माझ्या रस्त्यात येत आहेस संतराम. असल्या फालतू चांगल्यापणासाठी तू आपल्या भावाशीच दुश्मनी करायला निघालायस. मला नाही करायचंय दादा, पण हा मुखवटा मला थांबवत आहे. हा तुम्हाला दुःख पोहोचण्यासाठी सांगतोय, कारण चांगलंपणा जिंकलं पाहिजे म्हणून. अरविंद रागामध्ये संतरामला ढकलतो आणि तो जमिनीवर खाली पडतो. आजूबाजूचे सगळे लोक मागे होतात. त्यांना विश्वासच बसत नव्हता की जे दोन भाऊ एका दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी इतके जाणलेले जातात, ते आज अशा प्रकारे भांडत आहे. अरविंदला स्वतःच समजत नव्हतं की त्याने असं हे का केलं. तो तिथून लाजून पळून जातो. संतराम त्याच्या माग पळायला लागतो. अरविंद पळत पळत गावाच्या तलावाकडे पोहोचतो. पाण्यामध्ये स्वतःची सावळी बघून तो थांबतो. स्वतःच्या भावावर हात उचलण्याचा दुःख त्याला आतून तोडून टाकतो आणि तो स्वतःशीच बोलायला लागतो. हे काय करत आहे? संतराम माझा छोटा भाऊ आहे. मी त्याच्यावर हात उचलला नाही. तू चुकीचा होता. तो नाजूक आहे. मला गावावर राज करायचा आहे. तेव्हा संतराम तिथे पोचतो आणि अरविंदच्या कांद्यावर हात ठेवतो. दादा, तू समाजासाठी खतरा बनला आहेस. माझ्या या पांढऱ्या मुखवट्याचा आदेश आहे की तुला शिक्षा दिलीच पाहिजे. मला तुला शिक्षा द्यावीच लागेल. पण मुखवट्याच्या असरमध्ये अरविंदचा चेहरा पुन्हा रागाने भरलेला असतो. तर मग तू आपल्या ह्या आदेशासाठी आपल्या महान भावाला मारून टाकणार आहेस. तर ये बघू कोणात जास्त दम आहे ते. दोघे पुन्हा एका दुसऱ्याशी भांडायला लागतात, चांगल्या आणि वाईट सारखं. असं वाटत होतं जसे एक विचित्र ताकद त्या दोघांना लढण्यासाठी मजबूर करत आहे. दादा, मला थांबव. मला तुम्हाला मारायचं नाहीये. माझा हात आपोआप चालत आहे. संतराम, मी स्वतःला थांबवू नाही शकत. हा काळा मुखवटा माझ्या डोक्याला खात आहे. मला फक्त द्वेष दिसत आहे. दोन्ही एका दुसऱ्याचा गळा पकडतात. आतून दोघांची आत्मा तडपत होती. तेव्हा अरविंद आणि संतरामच्या आतून त्यांची स्वतःची आवाज यायला लागते. नाही, मी आपल्या भावाला नाही मारू शकत. मला नको ही ताकद. मला नाही बनायचंय राजा. मला फक्त माझा भाऊ परत पाहिजे. मला सुद्धा नकोय हा चांगलेपणाचा जबरदस्तीपणा. जो मला माझ्या भावापासून लांब करेल ते चांगले नाही होऊ शकत. मी संत राम आहे, कोणी देव नाही. दोघेजण एका दुसऱ्याला सोडतात आणि मुखवटा काढण्याचा प्रयत्न करतात, पण ते मुखवटे अजिबात हालत नाहीत. पण दोघांच्या मधलं प्रेम सगळ्यात जास्त ताकदवर होतं.
आणि ते दोघेजण मिळून ते मुखवटे वळून टाकून देतात. मुखवटे जमिनीवर पडतात आणि दोघांचा श्वास फुललेला आहे. अरविंद पुढे वाढतो आणि संतरामला जोरात मिठीत घेतो. मला माफ करून टाक संतराम. ताकदच्या लोभीपणामुळे मी आंधळा झालो होतो. माणसाला चांगला आणि मजबूत बनण्यासाठी कोणत्या बाहेरच्या मुखवट्याची काही गरज नसते. तो जसा आहे तो तसाच चांगला आहे. आणि मला सुद्धा समजून आलंय दादा, कोणत्या मुखवट्याच्या तर्फे केलेला चांगलेपणा खरी चांगलेपणा नसते. खरा चांगलेपणा तोच आहे जो स्वतः आपण आपल्या मर्जीने, आपल्या स्मृतीने करतो. दोघेजण मुखवटे उचलतात आणि तलावात दूर टाकतात आणि त्याचबरोबर आपल्या गावाकडे जायला लागतात, पहिल्यापासून जास्त मजबूत होऊन. आणि ह्याचबरोबर आपली गोष्ट इथेच संपते.